नमस्कार मित्रांनो, मी सुनील भोसले बोलतोय. परत आपलं या फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टमच्या एका नवीन चॅप्टरमध्ये आपलं स्वागत आहे. मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था औरंगाबादमधून आपलं परत स्वागत करतोय. संस्था औरंगाबाद ही सतत वेगवेगळे प्रयोग करीत असते प्रशिक्षणामध्ये, प्रात्यक्षिकामध्ये आणि एकंदरीत आपली जी कुशल कारागीर प्रशिक्षण योजना आहे, यामध्ये ती सतत वेगवेगळे प्रयत्न करीत असते. फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टममधील आपण एक नवीन चॅप्टर आज पाहणार आहोत. टेस्टिंग ऑफ ऑप्टिकल फायबर. या लेसनमध्ये आज आपण खालील मुद्दे पाहणार आहोत. नंबर 1 आहे डिफाईन टेस्टिंग. म्हणजे अशा प्रकारे ऑप्टिकल फायबरची टेस्टिंग करायची म्हणजे नेमकं काय करायचं? ऑप्टिकल फायबर टेस्टिंगच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या आपण पाहणार आहोत. फायबर ऑप्टिक टेस्टिंग करत असताना कोणकोणत्या प्रकारे आपण किंवा कोणत्या घटकांची नेमकी तपासणी करतो, हे पण आपण यामध्ये पाहणार आहोत. फायबर ऑप्टिक टेस्टिंगसाठी जे उपकरण वापरतो आपण, त्याला आपण OTDR म्हणतो. त्याचं कार्य पण आपण पाहणार आहोत. तर आजच्या चॅप्टरमध्ये आपण फायबर टेस्टिंग म्हणजे नेमकं काय करायचं? तर आपल्याला माहिती आहे की फायबरची केबल टाकल्यानंतर किंवा फायबर केबल नेटवर्क तयार केल्यानंतर ती कार्यरत करण्यापूर्वी, प्रत्यक्ष वापरण्यापूर्वी जसे आपण कुठलीही सिस्टीम असो, आपण टेस्टिंग करतो आणि त्यानंतरच वापरतो आपण. अगदी त्याच प्रकारे फायबर टेस्टिंग आपण करतो. त्या फायबर टेस्टिंग करत असताना त्यासाठी नेमकं काय बघितलं जातं? कोणकोणत्या घटकांची तपासणी केली जाते? तर यामध्ये हे घटक दिलेले आहेत. याच्यामध्ये सर्वात प्रथम जो मुख्य घटक आहे, तो आहे ऑप्टिक फायबर. म्हणजे ऑप्टिक फायबर हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा घटक आहे. त्याच्यामुळं अगोदर ऑप्टिक फायबर आपल्याला त्याची तपासणी करावी लागेल. त्यानंतर हे ऑप्टिक फायबर जे आहे ते एकमेकांना जोडण्यासाठी आपण कनेक्टर वापरतो. हे कनेक्टर सुद्धा फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन सिस्टममध्ये अत्यंत महत्त्वाचं कार्य करतात. त्याच्यामुळं या फायबर ऑप्टिक टेस्टिंग करताना त्याचा सुद्धा महत्त्वाचा रोल आहे. तो पण आपण कनेक्टर टेस्ट करतो. त्यानंतर फायबर ऑप्टिकमध्ये जे जोड देतो आपण, त्या जोडची पण आपण तपासणी करू. त्यानंतर फायबर ऑप्टिक सिस्टममधील पुढचा जो घटक आहे, LED किंवा ज्याला आपण लेझर सोर्स म्हणतो, तसेच डिटेक्टर यांची पण आपल्याला तपासणी करावी लागते. त्यानंतर ट्रान्समीटर, रिसीव्हर या घटकांची पण आपल्याला अशा प्रकारे ऑप्टिकल सिस्टमची तपासणी करताना यांची पण तपासणी करावी लागते. त्यानंतर शेवटी केबल, स्टेशन, प्लांट किंवा सिस्टम म्हणजे नेटवर्क असेल किंवा एखादा मोठा एरिया असेल, तर अशा प्रकारे त्या पूर्ण केबल, प्लांट किंवा सिस्टमची आपल्याला तपासणी करावी लागते. हे तपासणी करताना हे सगळे मुख्य घटक आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या घटकांची आपण त्यांच्या टेक्निकल स्पेसिफिकेशननुसार तपासणी करतो. हे स्पेसिफिकेशन आपल्याला त्यांच्या मॅन्युअलमध्ये दिलेले असतात. त्या मॅन्युअलमधले जे आकडेवारी असेल, जो तपशील असेल आणि प्रत्यक्ष मिळणारा तपशील यांची तुलना करून ती सिस्टम आपण योग्य आहे की नाही किंवा कार्यरत करण्यास योग्य आहे की नाही हे आपण तपासतो. तर अशा प्रकारे हे सगळ्या घटकांची तपासणी केल्यानंतर त्या सिस्टमविषयी आपल्याला पूर्ण कल्पना येते. ती सिस्टम कार्यरत आहे का? म्हणजे कार्यरत होऊ शकते का व्यवस्थित? त्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतात आणि जर काही आपल्याला दोष आढळले, तर आपल्याला ते दोष वेळीच काढून टाकता येतात आणि ती सिस्टम एकूणच सिस्टमची आपल्याला विश्वासार्ह म्हणजे रिलायबल करणे आपल्याला शक्य होते. अशा प्रकारे आपल्याला जर फायबरची टेस्टिंग करायची असेल, तर आपल्याला काही टूल्स, इक्विपमेंट लागतात. तर ते आपण कोणकोणते लागतात? तर ते पाहू आपण. यामध्ये साधने, हत्यारांची निवड करताना म्हणजे टूल्स, इक्विपमेंटची निवड करताना आपल्याला, तर ते सोर्स, पॉवर मीटर अशा प्रकारे सोर्स आणि पॉवर मीटर आणि एक टेस्ट किट असतं. अशा प्रकारे 2 महत्त्वाचे साधनं यासाठी वापरतो आपण. या किटमध्ये काय-काय असतं बघा. या किटसोबत एक रेफरन्स केबल असते. जे पुढं रेफरन्स केबल म्हणजे काय तुम्हाला पुढे येईलच, स्पष्ट होईलच. नंतर एक अडॅप्टर असतं. केबल वगैरे जोडण्यासाठी अडॅप्टर असतं किंवा ते कधी-कधी हायब्रिड अडॅप्टर असतं. हायब्रिड म्हणजे केबलला आपण जे शेवटी टोक जोडतो किंवा टर्मिनेशन ज्याला म्हणतो आपण, कनेक्टर्स म्हणतो आपण. हे कनेक्टर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. अशा प्रकारे ज्यावेळेला हायब्रिड कनेक्टर असेल रिसीव्हर किंवा ट्रान्समीटरमध्ये, पर्टिक्युलरली रिसीव्हरमध्ये, तर त्यावेळेला अशा प्रकारे या रिसीव्हरमध्ये जर हायब्रिड अडॅप्टर असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टर आपल्याला या अडॅप्टरमध्ये बसवणं शक्य होतं. नंतर फायबर ट्रेसर किंवा व्हिज्युअल फॉल्ट डिटेक्टर हे एक उपकरण आपण वापरतो. त्यानंतर आपल्याला फायबर ऑप्टिकल टेस्टिंग करताना स्वच्छतेसाठी जे साहित्य आहे, जसं की टिश्यू पेपर आहे किंवा शुद्ध अल्कोहोल मिश्रित द्रावण ज्याला आपण आयसोप्रोपिल किंवा ॲसिटोन म्हणतो. ते पण आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला एक उपकरण लागतं OTDR किंवा लॉन्च केबल. अशा प्रकारे OTDR आणि लॉन्च केबल यांचं काय कार्य आहे आपण हे पुढे पाहणार आहोत.
त्यानंतर ह्या सगळ्या साधने आणि हत्याराशिवाय आपल्याला आणखी काही गोष्टींची आवश्यकता असते, ज्यामध्ये डॉक्युमेंटेशन किंवा लेआउट महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण एखादी मोठी नेटवर्क असेल, तेव्हा कोणती केबल कुठे गेलेली आहे, कोणतं कनेक्टर कुठं आहे, या प्रकारचा व्यवस्थित आराखडा जर आपल्याजवळ असेल, तर आपण त्या नेटवर्कची तपासणी करणं आपल्याला सोपे जातं. अशा प्रकारे आपल्याकडे लिखित नोंदी, डॉक्युमेंटेशन, लेआउट्स आवश्यक आहेत. नंतर अशा प्रकारे हे टेस्टिंग करत असताना काही सुरक्षाचे नियम आपल्याला पाळावे लागतात. जसं की फायबर ऑप्टिक सोर्स व संबंधित सर्व टेस्टिंग उपकरणे, जे कमी लाईट पॉवरवर चालणारे असतात, त्यामुळे प्रत्यक्ष आपल्याला धोका नसतो. परंतु जसं की ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टम या तत्वावर चालणारी जर केबल टीव्ही सिस्टम असेल, ज्याला आपण सीएटीव्ही म्हणतो आपण, त्या ठिकाणी मात्र लाईट पॉवर जास्त असते. अशा ठिकाणी आपल्याला मात्र आपल्या डोळ्यांना किंवा अ, इतर इतर कारणामुळे सुद्धा आपल्याला इजा होऊ शकते. तर त्यावेळेला आपल्याला ही टेस्टिंग करताना सुरक्षितता पाळूनच आपल्याला ही टेस्टिंग करावी लागते. फायबर टेस्टिंगचे प्रकार किंवा फायबर टेस्टिंगमध्ये आपण नेमकं काय करतो किंवा कोणकोणत्या बाबींची आपण तपासणी करतो. त्याच्यामध्ये एकूण 3 प्रकारे आपण फायबर टेस्टिंग करतो आपण. तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, की कुठलीही गोष्ट तपासायची असेल, तर ज्याची आपण भौतिक तपासणी किंवा ज्याला आपण व्हिज्युअल इन्स्पेक्शन किंवा फिजिकल इन्स्पेक्शन सुद्धा म्हणू शकतो. त्या बाबीमध्ये काय पाहिलं जातं, की वरवर सगळे जे भौतिक परिमाण आहेत, म्हणजे त्याची लांबी, रुंदी, कुठं काही तुटलेलं आहे का? अशा प्रकारे कुठं काही इजा झालेली नाही, हे आपण पाहिलं जातं. जसं की या तपासणीमध्ये फायबरची डोळ्यांनी तपासणी केली जाते. त्याच्यामुळे त्याला व्हिज्युअल इन्स्पेक्शन म्हटलेलं आहे. तसेच ते एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिजिकली म्हणजे वरून कुठेही तुटलेलं नाही, सलग आहे. ते नंतर त्या सिस्टममध्ये वापरलेले सर्व कनेक्टर कुठेही तुटलेले नाहीत, खराब झाले नाहीत किंवा व्यवस्थित आहेत याची तपासणी केली जाते. त्यानंतर फायबर ऑप्टिक ट्रेसर किंवा एक व्हिज्युअल फॉल्ट लोकेटर असतं. जसं आपण वायरची कंटिन्यूटी टेस्ट करतो, तर ह्या आपण फायबर ऑप्टिक ट्रेसर किंवा व्हिज्युअल फॉल्ट लोकेटरच्या सहाय्याने आपण फायबर ऑप्टिकची कंटिन्यूटी आपण तपासणी करू शकतो आपण. म्हणजे फायबरच्या एका टोकामधून जर आपण लाईट प्रवाहित केला, तर दुसऱ्या टोकामध्ये तो मिळतो. जर मिळत असेल, तर ती फायबर ऑप्टिक कंटिन्यू आहे असं आपण म्हणतो. जर मिळत नसेल, याचा अर्थ कुठेतरी ती ब्रेक झालेली आहे. नंतर आता हे जे ऑप्टिकल ट्रेसर वापरतो आपण किंवा व्हिज्युअल फॉल्ट लोकेटर वापरतो. यामध्ये फ्लॅशलाईट किंवा पेनसारखी साधनं असतात, ज्यामध्ये लाईट किंवा बल्ब असतो किंवा एल सोर्स असतो, जो एका कनेक्टरमध्ये बसवलेला असतो आणि अशा प्रकारे ते कनेक्टर आपण फायबर ऑप्टिकच्या एका टोकाला बसवतो आणि दुसऱ्या टोकामध्ये जर लाईट येत असेल, तर ती फायबर ऑप्टिक कंटिन्यू आहे असं आपण म्हणतो. अशा प्रकारे सुरुवातीला आपण ही भौतिक तपासणी करून घेतो. हा झाला फायबर टेस्टिंगमधला सुरुवातीचा भाग, एकदम सुरुवातीचा भाग. ही भौतिक तपासणी केल्याशिवाय पुढं त्या फायबर नेटवर्कची जी आपण टेक्निकल टेस्टिंग म्हणतो, ती करण्यामध्ये काहीही अर्थ नाही. त्यामुळे भौतिक तपासणी खूप महत्त्वाची आहे. त्यानंतरच आपण त्याच्या टेक्निकल स्पेसिफिकेशन टेस्टिंगकडे आपण जाऊ शकतो. तर अशा प्रकारे फायबर कम्युनिकेशन सिस्टमचं कार्य तपासताना पुढच्या ज्या महत्त्वाच्या टेस्टिंग आहे, ज्याला आपण लॉस टेस्टिंग किंवा पॉवर मोजणी म्हणतो आणि एकूणच नेटवर्कची तपासणी. तर आपल्याला आता भौतिक तपासणी करताना नेमकं काय-काय पाहायचं? तर आपण ह्याच्यामध्ये आत्ताच पूर्वी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कनेक्टरची भौतिक तपासणी आपण करतो. अगोदर आपण केबलची करतो, त्यानंतर दुसरा भाग येतो कनेक्टरची भौतिक तपासणी करणे. यासाठी एक उपकरण असतं ज्याला आपण म्हणतो ऑप्टिक मायक्रोस्कोप म्हणतो. या ऑप्टिक मायक्रोस्कोप खाली जर आपण एखादं कनेक्टर धरलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला किंवा ठेवलं आपण मायक्रोस्कोप खाली जर ठेवलं, तर अशा प्रकारे त्यामध्ये असणारे जे कनेक्शन आहे ते स्पष्टपणे दिसतं. कुठे काही एक्स्ट्रा मटेरियल असेल, तर ते सुद्धा आपल्याला दिसतं. म्हणजे अगदी त्याच्या आतमध्ये आणि बाहेरून सुद्धा आपल्याला या फायबर ऑप्टिक मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपल्याला त्या कनेक्टरची पूर्ण तपासणी करता येते. एखादा कनेक्टर उत्तम कनेक्टर किंवा चांगला कनेक्टर आहे असं आपण कधी समजतो? जर तो कनेक्टर जर अशा प्रकारे गुळगुळीत असेल, चकाकणारा असेल, पोरकडा रहित असेल, तर तो आपण चांगल्या गुणवत्तेचा कनेक्टर आहे असं आपण म्हणतो. तसंच या कनेक्टरच्या फेरूलमध्ये फायबरचे टोक आपण जेव्हा आत बसवतो, तेव्हा ते जास्त ताणल्या गेलेले नाही पाहिजे किंवा बाहेर न आले पाहिजे. अशा प्रकारे त्या कनेक्टरची व्यवस्था असायला पाहिजे. मायक्रोस्कोपच्या सहाय्याने कनेक्टरची तपासणी करताना जे मायक्रोस्कोपचा जो मॅग्निफिकेशन आहे, मॅग्निफिकेशन म्हणजे काय आहे, की आपण जर ते कनेक्टर जर खाली मायक्रोस्कोप खाली ठेवलं आपण, तर ते आपल्याला किती पटीने वाढवून ठेवतो किंवा किती पटीने वाढवून मिळायला पाहिजे, की जेणेकरून त्यातले अंतरंग आणि त्याचा बाह्य भाग आपल्याला स्पष्टपणे दिसेल व तो कनेक्टर आपण चांगला आहे की नाही आपण हे ठरवू शकू. साधारणतः हे जे मॅग्निफिकेशन आहे फायबर ऑप्टिक मायक्रोस्कोपचं हे आपण 30 ते 40 पट एवढं ठेवतो. नंतर फायबर ऑप्टिक मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपल्याला त्याचे अंतरंग
शिवाय त्याच्या वेगवेगळ्या अँगलमधून, कोनामधून आपल्याला तपासणी करता येते. तसेच आपण या कनेक्टरमध्ये आपण वेगवेगळ्या अँगलमधून प्रकाश सोडून म्हणजे प्रकाश किरण आतमध्ये प्रवेशित करून आतमध्ये नेमकं काय घडतं, हे सुद्धा आपण या फायबर ऑप्टिक मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपण पाहू शकतो. फायबर ऑप्टिक मायक्रोस्कोपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टर बसवण्यासाठी काय व्यवस्था असते. कारण आपण फायबर ऑप्टिक सिस्टममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टर आपण वापरतो. हे सगळे कनेक्टर आपल्याला अशा प्रकारे बसवण्यासाठी फायबर ऑप्टिक मायक्रोस्कोपमध्ये व्यवस्था असते. त्यामुळं बऱ्याच प्रकारचे फायबर ऑप्टिक कनेक्टर आपल्याला तपासणी शक्य होते. त्यानंतर आपल्याला दुसरा जो महत्त्वाचा जो आपल्याला फायबर ऑप्टिकची तपासणी करताना जो घटक आहे, तो म्हणजे ऑप्टिकल पॉवर मोजणे. यामध्ये 2 प्रकारे आपण पॉवर मोजतो. एक आहे ॲब्सोल्यूट पॉवर आणि एक रिलेटिव्ह पॉवर. ॲब्सोल्यूट पॉवर म्हणजे सोर्समधून मिळणाऱ्या लाईट सिग्नलची पॉवर, त्याला आपण ॲब्सोल्यूट पॉवर म्हणतो. आणि रिलेटिव्ह पॉवर ज्याला आपण लॉस म्हणतो आपण. अशा प्रकारे फायबर ऑप्टिक्समध्ये सर्व प्रकारचे मापन हे ऑप्टिकल पॉवरशी संबंधित असते आणि या 2 प्रकारच्या पॉवर असतात, ॲब्सोल्यूट पॉवर आणि रिलेटिव्ह पॉवर. आता सांगितल्याप्रमाणे ॲब्सोल्यूट पॉवर म्हणजे ट्रान्समीटरची आउटपुट पॉवर जी रिसीव्हरची इनपुट पॉवर असते. त्यालाच आपण काय म्हणतो आपण ॲब्सोल्यूट पॉवर. कारण ट्रान्समीटरमधून जी पॉवर निघते, ती परत केबलमधून प्रसारित होत शेवटी रिसीव्हरमध्ये येते. म्हणजेच ट्रान्समिट केलेली पॉवर किंवा रिसीव्हरच्या टोकामध्ये, इनपुट टोकामध्ये मिळणारी पॉवर याला आपण ॲब्सोल्यूट पॉवर म्हणू शकतो. मग आता रिलेटिव्ह पॉवर म्हणजे काय? अशा प्रकारे ट्रान्समीटरमधून प्रसारित केलेली पॉवर आणि रिसीव्हरच्या इनपुट टोकामध्ये मिळणारी पॉवर यांच्यामधील फरक याला आपण रिलेटिव्ह पॉवर किंवा आपण लॉस असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आता पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे फायबर ऑप्टिकच्या टेस्टिंगमध्ये तो आहे लाईट पॉवर मोजणे. ज्याप्रमाणे एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये व्होल्टेज किंवा पॉवरचं कार्य असतं, त्याचप्रमाणे ऑप्टिक कम्युनिकेशन सिस्टममध्ये लाईट पॉवर कार्यरत करते. तर कुठल्याही ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टममध्ये आपल्याला लाईट पॉवर ही पुरेशी असणं आवश्यक असतं. जास्त लाईट पॉवर असेल तरीही समस्या येऊ शकते किंवा कमी लाईट पॉवर असेल तरीही समस्या येऊ शकते. अशा प्रकारे जर जास्त लाईट पॉवर असेल, ज्याला आपण ओव्हरलोडिंग म्हणतो, मग त्यापासून मिळणारं जे आउटपुट आहे त्यामध्ये मग एरर येऊ शकते किंवा त्रुटी येऊ शकते. जर अशा प्रकारे प्रसारित केलेली पॉवर जर कमी असेल, तर मग त्या सिग्नलमध्ये आपल्याला पुढे रिसीव्हरपर्यंत येईपर्यंत नॉईज मिळू शकतो. तर ॲब्सोल्यूट पॉवर म्हणजेच ट्रान्समीटर पासून प्रसारित केलेली पॉवर किंवा रिसीव्हरमध्ये मिळणारी पॉवर मोजण्यासाठी आपण ऑप्टिकल पॉवर मीटरची जी रेंज आहे ती डीबीएम किंवा मायक्रोवॅटमध्ये अशी ठेवतो आपण. हे लक्षात घ्या तुम्ही याच्यामध्ये डीबीएम म्हणजेच डेसिबल इन मायक्रोफॅट किंवा मायक्रो डेसिबल म्हटलं तरी याला चालेल. ही रेंज आपण नेहमी डीबीएममध्ये ठेवतो. ही रेंज आपण डीबी अशी कधीही ठेवत नाही. कारण ही डेसिबल ही जी रेंज आहे, ती आपण पॉवर लॉस मोजण्यासाठी वापरतो. त्यामुळं ॲब्सोल्यूट पॉवर मोजण्यासाठी आपण डीबीएम हे एकक वापरतो किंवा ती रेंज आपण वापरतो. दुसरं एक महत्त्वाचं आहे, की ऑप्टिकल फायबरमधील पॉवर मोजताना आपल्याला त्या सिस्टममधून लाईट सोर्समधून निघणारा जो प्रकाश आहे, त्याची जी वेव्हलेंथ आहे, तेवढीच वेव्हलेंथ या पॉवर मीटरची सुद्धा आपल्याला ठेवावी लागते. म्हणजे अशा प्रकारे प्रसारित केलेल्या लाईट सिग्नलची वेव्हलेंथ आणि पॉवर मीटरची वेव्हलेंथ सारखी असायला पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. ज्यावेळी आपण पॉवर मीटरच्या सहाय्याने आपण लाईट पॉवर मोजू, तर त्यावेळी हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. नंतर रिसीव्हरची पॉवर मोजण्यासाठी 2 केबल वापरतो आपण, ज्याला एक केबल वापरतो, ज्याला आपण म्हणतो एक रेफरन्स केबल आणि दुसरं एक लॉन्च केबल असते. ठीक आहे. आणखी रेफरन्स केबल आणि लॉन्च केबल या दोन्ही सारख्याच केबल आहेत. आणखी एक दुसरी केबल वापरली जाते, ज्याला आपण रिसीव्ह केबल म्हणतो, जी आपण पुढे पाहणार आहोत. रिसीव्हरची पॉवर मोजण्यासाठी रेफरन्स केबलचं एक टोक टेस्ट केबलच्या आउटपुट टोकाला जोडले जाते व रेफरन्स केबलचे दुसरे टोक हे मीटरच्या इनपुट अडॅप्टरमध्ये जोडले जाते. हे आकृती 2 मध्ये दाखवलं जातं. ज्यावेळेला आपल्याला पॉवर मोजायची असेल, अशा प्रकारे सिस्टम सोर्स म्हणजे हा ट्रान्समीटर आहे. तर आपल्याला या ठिकाणी लाईट मिळतो, इथून लाईट प्रसारित केला जातो. ही जी केबल आहे, ही केबल आहे तुमची रेफरन्स केबल आहे. ठीक आहे. अशा प्रकारे रेफरन्स केबलचं एक टोक आपण ट्रान्समीटरला आणि दुसरं टोक आपण या मीटरला जोडलेलं आहे. यावेळेला जी मिळणारी पॉवर आहे, ती अशा प्रकारे रेफरन्स पॉवर किंवा ज्याला आपण ॲब्सोल्यूट पॉवर असं आपण म्हणू शकतो. तर हे झालं तुम्हाला लाईट पॉवर मोजण्यासाठी किंवा ॲब्सोल्यूट पॉवर मोजण्यासाठीची प्रक्रिया. त्यानंतर आपल्याला आता लॉस मोजायचा आहे. लॉस मोजताना तीच प्रक्रिया आहे, फक्त 2 टप्प्यामध्ये आहे. लॉस मोजताना आपल्याला अशा प्रकारे या आकृतीकडे लक्ष द्या, आकृती 3 कडं. हा सोर्स किंवा ट्रान्समीटर आहे. नंतर या ठिकाणी अशा प्रकारे या लाईट सोर्समधून जे
लाईट सिग्नल ट्रान्समिट होतं आणि ते अशा प्रकारे या मीटरपर्यंत येतं. या ठिकाणी एक लॉन्च केबल आहे. सुरुवातीला आपण लॉन्च केबल किंवा रेफरन्स केबल या ठिकाणी आपण जोडतो आणि अशा प्रकारे या लाईट सोर्समधून निघालेली जी लाईट पॉवर आहे या मीटरद्वारे आपण मोजतो. ही झाली तुमची रेफरन्स पॉवर. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला ज्या केबलची टेस्टिंग करायची आहे, तर ही लॉन्च केबल आपण काढून टाकतो आणि अशा प्रकारे सोर्स आणि मीटरमध्ये आपण टेस्ट केबल जोडतो आणि परत मग पूर्वीच्याच पद्धतीने आपण अशा प्रकारे मीटरवर मिळणारी रिडिंग घेतो. तर पूर्वीची लॉन्च केबल जोडलेली असताना मिळालेली रिडिंग ज्याला आपण रेफरन्स पॉवर म्हणतो आणि नंतर टेस्ट केबल जोडल्यानंतर मिळणारी लाईट पॉवरची जी रिडिंग आहे, ती रिडिंग या दोन्हीमधला जो फरक आहे, त्याला आपण म्हणतो पॉवर लॉस म्हणतो. लक्षात घ्या रेफरन्स केबल जी आहे ती फक्त की त्या सिस्टममध्ये पॉवर मोजण्यापूर्वी आपण फक्त कॅलिब्रेशन करतो. म्हणजे सोर्स आणि मीटर दरम्यान रेफरन्स पॉवरनं जी पॉवर दर्शवली जाते, ती प्रत्यक्ष पॉवर नसते. कारण आपण रेफरन्स किंवा लॉन्च केबल प्रत्यक्ष कम्युनिकेशन सिस्टममध्ये वापरत नाही. तर आपण जी केबल वापरतो, जिला आपण टेस्ट केबल म्हणतो, ती वापरतो आपण. तुम्हाला लॉस मोजताना लक्षात घ्या तुम्ही, अशा प्रकारे लॉन्च केबल किंवा रेफरन्स केबल वापरून एकदा मीटरवर रिडिंग घ्यायची आणि नंतर प्रत्यक्ष ज्या केबलची आपल्याला तपासणी करायची आहे, ती केबल सोर्स आणि मीटरमध्ये जोडून आपल्याला मीटरवर रिडिंग घ्यायची आणि अशा प्रकारे ज्या 2 रिडिंग मिळतील, त्या 2 रिडिंगमधील फरक ज्याला आपण पॉवर लॉस म्हणतो. लॉस मोजण्याच्या अशा प्रकारे 2 पद्धती आहेत. एक सिंगल एंडेड लॉस आणि डबल एंडेड लॉस सिस्टम. या 2 पद्धतीने आपण काय करू शकतो? लॉस मोजू शकतो. सिंगल एंडेड लॉस पद्धतीमध्ये केवळ एक लॉन्च केबल आणि एक टेस्ट केबल असते. तर डबल एंडेड लॉस सिस्टममध्ये 2 लॉन्च केबल किंवा रेफरन्स केबल वापरले जातात. तर त्याच्या नावामध्येच आहे सिंगल एंडेडमध्ये फक्त एक लॉन्च केबल किंवा एक रेफरन्स केबल आणि डबल एंडेड लॉस सिस्टममध्ये 2 लॉन्च केबल किंवा 2 रेफरन्स केबल आपण वापरतो. सिंगल एंडेड लॉस मोजताना जी लॉन्च केबल आहे, त्या लॉन्च केबलचा आपण एक टोक काय करतो आपण ट्रान्समीटरच्या तिथं असणाऱ्या ऑप्टिकल सोर्सला जोडतो आपण आणि दुसरं टोक काय करतो आपण टेस्ट केबलच्या एका टोकाला जोडतो किंवा पहिल्या टोकाला जोडतो. तर अशा प्रकारे टेस्ट केबलचं जे दुसरं टोक आहे ते आपण पॉवर मीटरच्या इनपुटमध्ये किंवा अडॅप्टरमध्ये जोडतो. अशा प्रकारे हे सिंगल एंडेड लॉस पद्धतीने आपल्याला जर लॉस मोजायचा असेल तर ही या प्रकारे आपण कनेक्शन करतो. आणि नंतर यानंतर जो मिळणारा जो रीडिंग आहे ती आपल्याला अशा प्रकारे सिंगल एंडेड लॉस आपल्याला दर्शवते किंवा त्या पद्धतीने आपण लॉस मोजू शकतो. नंतर डबल एंडेड लॉस सिस्टममध्ये जो लॉस टेस्ट करायचा आहे, मोजायचा आहे, त्या केबलचे म्हणजे जी टेस्ट केबल आहे, त्या केबलचे जे 2 टोक आहेत, अशा प्रकारे म्हणजे सुरुवातीला आपण सोर्समध्ये एक रेफरन्स केबल जोडतो. त्या रेफरन्स केबलचं एक टोक आपण सोर्सला जोडतो. दुसरं टोक आपण टेस्ट केबलच्या पहिल्या टोकाला जोडतो. नंतर टेस्ट केबलचं जे दुसरं टोक आहे, ते परत दुसऱ्या एका रेफरन्स केबलच्या पहिल्या टोकाला जोडतो आणि दुसऱ्या रेफरन्स केबलचं दुसरं टोक आपण मीटरला जोडतो. ते तुम्हाला ओ-टी-डी-आरमध्ये प्रत्यक्ष येईलच, लक्षात घ्या. अशा प्रकारे सिंगल एंडेड लॉस सिस्टम किंवा सिंगल एंडेड लॉस आणि डबल एंडेड लॉस पद्धतीने आपल्याला लॉस मोजायचा असेल, तर तुम्ही हा फरक लक्षात घ्या. सिंगल एंडेड लॉसमध्ये आपण केवळ एक रेफरन्स केबल वापरतो किंवा एक लॉन्च केबल वापरतो आणि डबल एंडेड लॉसमध्ये आपण 2 लॉन्च केबल किंवा 2 रेफरन्स केबल आपण वापरतो. अशा प्रकारे यामध्ये लक्षात ठेवायचे मुद्दे आहेत. लॉन्च केबल, रेफरन्स केबल. ठीक आहे. या केबलचे एक टोक लाईट सोर्समध्ये जोडले जाते व दुसरे टोक टेस्ट केबलच्या एका टोकाला जोडले जाते. किंवा जर आपण 2 केबल वापरल्या, रेफरन्स केबल वापरल्या, तर या 2 रेफरन्स केबलच्या मध्ये आपण काय करतो टेस्ट केबल जोडतो. नंतर टेस्ट केबल म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला ज्या केबलमध्ये जी नेटवर्कमध्ये वापरलेली असते आणि तपासायची असते, त्याला आपण टेस्ट केबल म्हणतो. आणि रिसीव्ह केबल नावाचा एक प्रकार असतो, जो आपण ओ-टी-डी-आरमध्ये वापरतो. या रिसीव्ह केबलचं काय असतं, की दोन्ही टोक एकतर त्याचे मोकळे असू शकतात किंवा त्याचं एक टोक मोकळं असतं आणि एक टोक काय असतं बंदिस्त असतं. पुढे तुम्हाला ओ-टी-डी-आरमध्ये ते दिसून येईल. त्यानंतर फायबर नेटवर्क तपासणीमध्ये आपल्याला पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे, ज्याला आपण ओ-टी-डी-आर म्हणतो आपण. तर हे जे ओ-टी-डी-आर उपकरण आहे किंवा साधन आहे, म्हणजे बाहेरील क्षेत्रामध्ये जे आपण फायबर ऑप्टिक केबल टाकलेले असतात, त्या केबलची तपासणी करण्यासाठी मुख्यतः याचा वापर करतात. ओ-टी-डी-आरचा जो लाँग फॉर्म आहे किंवा फुल फॉर्म आहे, ऑप्टिकल टाईम डोमेन रिफ्लेक्टोमीटर लक्षात घ्या. ऑप्टिकल म्हणजे प्रकाशाशी संबंधित, टाईम डोमेन म्हणजे याच्यामध्ये वेळेचा एक खूप महत्त्वाचा रोल आहे याच्यामध्ये. रिफ्लेक्टो म्हणजे अशा प्रकारे परावर्तन पद्धतीनं एक क्वांटिटी मोजणारं मीटर, ज्याला आपण म्हणतो ऑप्टिकल टाईम डोमेन रिफ्लेक्टर. हे कार्य चालतं
म्हणजे ऑप्टिकल म्हणजे प्रकाशावर चालतं. टाईम डोमेन म्हणजे ह्याच्यामध्ये वेळ हा एक घटक आहे. त्यानंतर याचं कार्य रिफ्लेक्शन पद्धतीवर चालतं आणि अशा प्रकारे रिफ्लेक्शन, वेळ यांचं कॅल्क्युलेशन करून ओ-टी-डी-आरच्या साहाय्याने आपल्याला एखाद्या केबलच्या बाबतीत बऱ्याच तपासण्या आपल्याला करता येतात. साधारणतः हे ओ-टी-डी-आर हे कशाप्रकारे दिसतात हे आपल्याला या आकृतीमध्ये दर्शविलेलं आहे. तर अशा प्रकारे ऑप्टिकल टाईम डोमेन रिफ्लेक्टोमीटर म्हणजेच ओ-टी-डी-आर विषयी आपण एक म्हणजे सकल माहिती घेऊ आपण. तर ओ-टी-डी-आर हे जे उपकरण आहे किंवा मीटर आहे, ते ऑप्टिकल फायबरचे प्रकाशीय गुणधर्म आता सांगितल्याप्रमाणे म्हणजे ज्याला आपण ऑप्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो आपण, निश्चित करण्यासाठी किंवा तपासण्यासाठी आपण वापरतो. तर फायबरच्या एका टोकामध्ये काय केलं जातं ओ-टी-डी-आर मधून ऑप्टिकल पल्स किंवा लाईट पल्स प्रवेशित केल्या जातात. त्यानंतर अशा प्रकारे या पल्स फायबरमधून प्रवास करत दुसऱ्या टोकापर्यंत जातात व या फायबरच्या दुसऱ्या टोकामध्ये एक रिसीव्ह केबल जोडलेली असते आणि तिचं दुसरं टोक काय असतं बंद केलेलं असतं आणि मग अशा प्रकारे या फायबर ऑप्टिकमधून शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे रिसीव्ह केबलपर्यंत गेलेल्या ज्या लाईट पल्सेस आहेत त्या परत पहिल्या टोकाकडे म्हणजे तुमच्या ओ-टी-डी-आरच्या सोर्सकडे रिफ्लेक्ट केल्या जातात, परावर्तित केल्या जातात. अशा प्रकारे या फायबर ऑप्टिक पल्स प्रवास करीत असताना बऱ्याच पल्स काय होतात परतीच्या मार्गामध्ये इकडे-तिकडे विखरत जाऊन पहिल्या टोकाकडे परावर्तित होत होतं. आपण पाहिलेलं आहे, की परावर्तन 2 प्रकारे होतं. एक तर सरळ जाऊन सरळ रेषेमध्ये परावर्तन होतं किंवा विखरत-विखरत ज्याला म्हणतो आपण स्कॅटर्ड रिफ्लेक्शन होतं. अशा प्रकारे 2 प्रकारे परावर्तित होऊन ह्या पल्स ओ-टी-डी-आरच्या सोर्सकडे येतात. मग फायबर ऑप्टिकच्या पहिल्या टोकामध्ये मिळणाऱ्या रिफ्लेक्टेड पल्स म्हणजेच ओ-टी-डी-आरमध्ये मिळणाऱ्या रिफ्लेक्टेड पल्स सरळ लाईनमध्ये आलेल्या आणि स्कॅटर्ड पल्सच्या आधारे आपण ओ-टी-डी-आरमध्ये या लाईट पल्सच्या ऑप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याचे प्रकाशीय गुणधर्म आपण निश्चित करू. तर परावर्तित होऊन आलेल्या लाईट पल्सची अशा प्रकारे काय-काय मोजलं जातं, त्याची स्ट्रेंथ मोजली जाते, त्याची वेव्हलेंथ मोजली जाते, त्यानंतर त्याची पॉवर मोजली जाते. ठीक आहे. अशा प्रकारे लाईट स्ट्रेंथ किंवा पॉवरची किंमत तसेच लाईट पल्स एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाऊन परत पहिल्या टोकाकडे येण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घ्या. ह्या दोघांची मिळून एक संयुक्त किंमत ज्याला आपण इंटिग्रेटेड व्हॅल्यू म्हणतो, ती मिळवली जाते. अशा प्रकारे ही एक किंमत आणि फायबरची लांबी, ठीक आहे. या दोन्हीमध्ये आलेख काढला जातो. त्या आलेखाला आपण म्हणतो त्या फायबर ऑप्टिकच्या ऑप्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रकाशीय गुणधर्मांचा आलेख म्हणतो. आता ओ-टी-डी-आर हे जे उपकरण आहे, अशा प्रकारे आपण ज्यावेळेला फायबर ऑप्टिक टेस्टिंगसाठी निवडतो किंवा खरेदी करतो, तर ते कशाप्रकारे असायला पाहिजे किंवा ओ-टी-डी-आरची विश्वासार्हता म्हणजे रिलायबिलिटी किंवा गुणवत्ता, त्याची क्वालिटी बघत असताना कोणकोणत्या बाबी आपण पाहायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे कुठलंही उपकरण घेताना आपण त्याच्या अचूकतेकडं म्हणजे ज्या कारणासाठी आपल्याला किंवा जी राशी मोजायची आहे, बरोबर आहे. ती राशी त्या मीटरद्वारा किंवा उपकरणाद्वारा अचूक मोजली गेली पाहिजे. ही कोणत्याही उपकरणाकडून सर्वसाधारणपणे अपेक्षा असते. तर अशा प्रकारे ओ-टी-डी-आरची अचूकता अधिक असणं आवश्यक आहे. नंतर मापन क्षमता किंवा मर्यादा ज्याला आपण म्हणतो दुसरी जी बाब आहे, त्याला आपण मेजरिंग रेंज म्हणतो. ही रेंज जेवढी जास्तीत जास्त असेल, तेवढी आपण किंवा एखाद्या ऑप्टिकल नेटवर्क सिस्टममध्ये जी काही मॅक्सिमम लाईट पॉवर असेल, ती लाईट पॉवर मोजण्यासाठी ही रेंज म्हणजे ती रेंज किंवा त्या किमतीपर्यंत आपल्याला त्या मीटरवर किंवा ओ-टी-डी-आरवर आपल्याला रेंज उपलब्ध असणे आवश्यक असते. नंतर ओ-टी-डी-आरमध्ये केवळ लाईट पॉवर मोजण्याचं काम नाही किंवा पल्स कॅल्क्युलेशन करणे म्हणजे वेळ मोजणे ह्याच्याशिवाय ओ-टी-डी-आरमध्ये बरेच कामं होतात. त्याच्यामध्ये ओ-टी-डी-आरद्वारा केबल नेटवर्कमध्ये कोणत्या ठिकाणी कनेक्टर जोडलेला आहे किंवा किती अंतरावर कनेक्टर जोडलेला आहे, हे सुद्धा आपल्याला काढता येतं किंवा ओळखलं जातं. तसेच नेटवर्क सिस्टममध्ये कोणत्या ठिकाणी जोड दिलेला आहे, हा सुद्धा ओ-टी-डी-आरद्वारा ओळखला जाऊ शकतो. आणि अशा प्रकारे कनेक्टर आणि स्प्लिस किती अंतरावर आहे, नंतर त्या ठिकाणी होणारा लॉस किंवा त्या ठिकाणी पल्सच्या आकारामध्ये पडणारा फरक इत्यादी बाबी ओ-टी-डी-आरमध्ये बघण्याची किंवा तपासण्याची व्यवस्था असते. त्यानंतर ओ-टी-डी-आरचा जो मेजरमेंट स्पीड आहे, ही पण खूप महत्त्वाची आहे. त्याला आपण मापन वेग म्हणतो. अशा प्रकारे म्हणजे ओ-टी-डी-आर मधून आता ही जी स्पीड आहे, ही स्पीड ओ-टी-डी-आर मधून निघणाऱ्या लाईट सोर्सच्या स्पीडवर अवलंबून असते किंवा लाईट सोर्सच्या फ्रिक्वेन्सी किंवा वेव्हलेंथवर अवलंबून असते. ही स्पीड जेवढी जास्त असेल, तेवढ्या वेगानं आपण त्या फायबर ऑप्टिक नेटवर्कमधला किंवा पूर्ण नेटवर्कची आपण कमी वेळामध्ये आपण तपासणी करू शकतो. वेगानं तपासणी करू शकतो. तसंच ओ-टी-डी-आरमध्ये वेगवेगळ्या किंवा विषम हवामानामध्ये अचूक रीडिंग देण्याची क्षमता किंवा अचूक मोजमाप करण्याची क्षमता ओ-टी-डी-आरची असणं आवश्यक आहे.
त्यानंतर बऱ्याच वेळेला आपण बाहेर काम करत असताना ओ-टी-डी-आरवर वेगवेगळ्या प्रकारचे आघात होऊ शकतात. म्हणजे ते खाली पडू शकतं किंवा त्याच्यावर वजन येऊ शकतं. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे जर त्याच्यावर भौतिक आघात झाला, तर त्यावेळी तो सहन करून त्याचं जे अपेक्षित कार्य आहे, मापनामधील जी अचूकता आहे, ती कायम राहणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर कुठल्याही उपकरणाची आपण पाहतो कमीत कमी किंमत पाहतो, तसे ओ-टी-डी-आरची किंमतसुद्धा कमीत कमी असायला पाहिजे. नंतर आता सांगितल्याप्रमाणे ओ-टी-डी-आर केवळ लाईट पॉवरच मोजत नाही, तर आणि या ओ-टी-डी-आरमध्ये बऱ्याच ओ-टी-डी-आरमध्ये काही विशेष बाबीची सुद्धा सुविधा असते. उदाहरणार्थ ओ-टी-डी-आरमध्ये आपल्याला जो ऑप्टिकल ग्राफ मिळतो, अशा प्रकारे 2 ऑप्टिकल ग्राफ आपण स्टोअर करू शकतो, त्यांची तुलना करू शकतो. तर या विशेष बाबींची सुद्धा चांगल्या प्रकारच्या किंवा आधुनिक ओ-टी-डी-आरमध्ये व्यवस्था असते. नंतर त्याचा जो आकार आहे, तो आकार सुटसुटीत असायला पाहिजे किंवा वापरण्यास योग्य असला पाहिजे. त्याचं वजन, कारण आपण बाहेर वापरतो आपण, त्याचं वजन सुद्धा कमी असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते वापरण्यास सहज आणि सोपं असलं पाहिजे. आता ओ-टी-डी-आरची गुणवत्ता पाहत असताना आपण काही बाबी पाहिल्या. त्याच्यामधले एक अचूकता आणि मापन क्षमता ह्या 2 बाबींची आपण व्याख्या करणार आहोत. तर अचूकता म्हणजे काय? तर फायबर ऑप्टिकमधील एखाद्या राशीची प्रत्यक्ष मोजून आलेली किंमत व त्या राशीची अपेक्षित किंमत यांच्यामधील फरकास अचूकता असे म्हणतात. आता ही अचूकता ठरवत असताना लक्षात घ्या, एखाद्या विशिष्ट लांबीची फायबर ऑप्टिक असेल आणि त्या फायबर ऑप्टिकमध्ये जर आपण एका टोकामध्ये एका विशिष्ट पॉवरचं लाईट सिग्नल प्रसारित केल्यानंतर दुसऱ्या टोकाला किती पॉवर मिळायला पाहिजे, ही जी पॉवर आहे, त्या फायबर ऑप्टिकच्या मॅन्युअलमध्ये दिलेली असते. फॉर एक्झाम्पल समजा एखादी ऑप्टिक फायबर असेल, एक एक्झाम्पलसाठी घेऊ आपण. त्या ऑप्टिक फायबरमध्ये समजा इनपुटमध्ये आपण जर 10 डेसिबल एवढी पॉवर जर आपण प्रवेशित केली आणि जर मॅन्युअलच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या टोकामध्ये मिळणारी पॉवर जर 9 डीबी अपेक्षित असेल, अशा प्रकारे ओ-टी-टी-आरद्वारा सुद्धा मोजली जाणारी पॉवर स्टँडर्ड कंडिशनमध्ये ही 9 डीबी मिळायला पाहिजे किंवा 9 डीबीच्या जवळ-जवळ आजूबाजूस मिळायला पाहिजे. अशा प्रकारे ही जी अचूकता आहे, ही अचूकता ओ-टी-डी-आर कडून आपल्याला अपेक्षित असते. जी फायबर ऑप्टिकची पॉवर मोजतो, तिची अचूकता म्हणजे प्रत्यक्ष आलेली किंमत आणि त्या राशीची प्रमाणित किंमत, म्हणजे त्या पॉवरची प्रमाणित किंमत यांच्यामधील फरक म्हणजे अचूकता किंवा त्याची ॲक्युरसी. तर ही काय असायला पाहिजे? ॲक्युरसी याची जास्तीत जास्त चांगली असायला पाहिजे. म्हणजे दोन्हीमध्ये असणारा फरक खूप कमी असायला पाहिजे. नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मेजरिंग रेंज. समजा जर आपल्याला एखाद्या फायबर नेटवर्क सिस्टमचं कार्य समजा 100 डेसिबलवर चालतं. याचा अर्थ ओ-टी-टी-आरची किमान क्षमता आपल्याला 100 डेसिबल एवढी आवश्यक असते. तशी तर ती 100 डीबीपेक्षा एक 10 ते 20% जास्त असायला पाहिजे. म्हणजे किमान 120 डीबी किंवा 150 डीबी अशी असायला पाहिजे. जर 100 डीबी असेल रेंज एखाद्या वेळेला अशा प्रकारे आपल्याला 100 डीबीच मोजायचं असेल आणि त्या मीटरची किंवा ओ-टी-टी-आरची रेंज जर 100 डीबी असेल, तर येणाऱ्या रीडिंगमध्ये आपल्याला तेवढी अचूकता मिळणार नाही. तर जेवढी स्टँडर्ड पॉवर असेल किंवा त्या सिस्टमची जी पॉवर असेल त्याच्यापेक्षा थोडी जास्त मेजरिंग रेंज ही त्या ओ-टी-टी-आरची असणे अपेक्षित असते. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्याला मोजमाप करायचं असतं, जसं की आपण कुठल्याही इलेक्ट्रिकल क्वांटिटीची समजा आता व्होल्टमीटर घ्यायचं असेल, तर आपल्याला समजा 12 व्होल्ट मोजायचं असेल, तर 12 व्होल्टच्या जवळ आपण जी रेंज उपलब्ध असेल, म्हणजे उदाहरणार्थ समजा 0 ते 20 व्होल्ट. 0 ते 20 व्होल्ट जर ही जी रेंज निवडली आपण, तर 12 व्होल्टचं आपण अचूक मोजमाप करू शकतो. पण 12 व्होल्ट मोजण्यासाठी आपण 0 ते 50 व्होल्ट अशी जर रेंज घेतली आपण, तर 0 ते 20 मध्ये जी आपण रीडिंग मिळते, त्यापेक्षा जर 0 ते 50 व्होल्टमध्ये जर आपण रीडिंग घेतली, तर जी अचूक किंमत मिळते ती आपल्याला 0 ते 20 व्होल्ट या रेंजमध्ये अचूक किंमत मिळते आणि 0 ते 50 व्होल्टमध्ये आपल्याला टॉलरन्स जास्त मिळतो. म्हणजे कधी पण इलेक्ट्रिकल मीटर्स किंवा कोणत्याही मीटरमध्ये आपण ते प्रत्यक्ष जी आपल्याला क्वांटिटी मोजायची आहे, त्याची समजा अंदाजित किंमत माहीत असेल, तर त्या अंदाजित किमतीच्या जवळच आपण त्याची रेंज निवडणं आवश्यक आहे. जेणेकरून आपल्याला या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त अचूक आपल्याला रीडिंग मिळते. नंतर दुसरं महत्त्वाचं आहे ओ-टी-डी-आरच्या बाबतीत, की त्या ओ-टी-डी-आरची जी निरीक्षण क्षमता आहे, ज्याला आपण इन्स्ट्रुमेंट रिझोल्यूशन म्हणतो. आता इथे निरीक्षण क्षमता म्हणजे कशाच्या बाबतीत आहे? ओ-टी-डी-आरची निरीक्षण क्षमता म्हणजे ज्यावेळेला आपण ओ-टी-डी-आर एखाद्या फायबर ऑप्टिकला जोडतो, त्यावेळेला त्या ओ-टी-डी-आरमधून त्या फायबर ऑप्टिकमध्ये एक लेसर इंजेक्ट केला जातो किंवा प्रवेशित केला जातो. तर तो लेसर प्रवेशित केल्यानंतर एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे प्रवास करीत असताना त्याच्या येणाऱ्या मार्गामध्ये, त्या नेटवर्कच्या येणाऱ्या मार्गामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण जोड दिलेले म्हणजे स्प्लिस केलेले असतात किंवा कनेक्टर जोडलेले असतात. तर ओ-टी-टी-आरमध्ये अशा प्रकारे त्या नेटवर्कमध्ये दिलेले
जोड किंवा स्प्लिस आणि जोडलेले कनेक्टर हे OTDRद्वारे ओळखले जाऊ शकतात. ही जी त्या OTDRची क्षमता आहे, त्याला आपण म्हणतो त्याची इन्स्ट्रुमेंट रिझोल्यूशन म्हणतो. अशा प्रकारे स्प्लिस आणि कनेक्टरची स्वतंत्र ओळख जर OTDRद्वारा केली जात असेल, तर आपण त्या OTDRची रिझोल्यूशन किंवा त्या OTDRचं रिझोल्यूशन आपण चांगलं आहे असं आपण म्हणतो. त्याच्याशिवाय लाईट पॉवर अटेन्युएशन ठीक आहे. म्हणजे या कनेक्टर आणि जोडामध्ये किती लाईट पॉवरचं अटेन्युएशन होतं किंवा त्या पल्सच्या आकारामध्ये किती फरक पडतो, किती नॉईज निर्माण होतो, किती डिस्पर्शन निर्माण होतं, या सर्व बाबींची अ, ओळखण्याची क्षमता ज्याला आपण इन्स्ट्रुमेंट रिझोल्यूशन किंवा OTDRचं रिझोल्यूशन म्हणतो. आता OTDRचं जे कार्य चालतं बघा एकदम सिंपल आहे याच्यामध्ये. अशा प्रकारे ही फायबर ऑप्टिक केबल आहे. या ठिकाणी OTDRचं आपण अ, या ठिकाणी OTDRचं सॉकेट लावतो किंवा कनेक्टर लावतो आपण या ठिकाणी. इथून आपण लाईट प्रवाहित करतो. नंतर हा दुसऱ्या टोकामधून निघतो. जर आपण हे टोक जर बंदिस्त केलं आपण अशा प्रकारे हा जो लाईट आहे परत इकडे रिफ्लेक्ट होतो. ठीक आहे. आणि रिफ्लेक्शन करून आलेल्या लाईटची पॉवर, त्यासाठी लागलेला वेळ आणि त्या लाईटचा आकार इत्यादी बाबीवरून आपण काय करतो आपण OTDRमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे अ, मोजणी आपण करू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आपण फायबर ऑप्टिक केबल्सचे मिळवू शकतो. आता OTDRचं प्रत्यक्ष कार्यतत्त्व या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा हा OTDRचं चित्र दाखवलं. या ठिकाणी हा त्याचा स्क्रीन आहे. ज्या स्क्रीनवर तुम्हाला ऑप्टिकल ग्राफ मिळणार आहे. नंतर OTDRमध्ये अशा प्रकारे एक सॉकेट असतं आणि या सॉकेटच्या मागे 2 सर्किट असतात. एक लेझर ट्रान्समीटर आहे आणि दुसरं आहे रिसीव्हर आणि सिग्नल प्रोसेसर. बघा या ठिकाणी आपण अगोदर आपण काय पाहिलं होतं, की एक फायबर ऑप्टिक केबलची आपण तपासणी करण्याच्या 2 पद्धती आहेत. त्या आपण पाहिल्या होत्या. एक आहे सिंगल एंडेड लॉस सिस्टम आणि डबल एंडेड लॉस सिस्टम. यामध्ये बघा डबल एंडेड लॉस सिस्टममध्ये आपण 2 केबल वापरतात. त्याला आपण एक लॉन्च केबल असते आणि एक रिसीव्ह केबल असते. आणि या रिसीव्ह केबलचं जे दुसरं टोक आहे, ते बंदिस्त आहे. तर OTDRचं कार्य बघा, या ठिकाणी हे जे आहे, याला आपण डबल एंडेड लॉस सिस्टम या पद्धतीने आपण काय करतोय आता OTDRच्या सहाय्याने आपण हा लॉस मोजतोय आपण. बघा, या ठिकाणी याचा स्क्रीन आहे. नंतर या लेझर ट्रान्समीटरमध्ये लेझर सोर्स असतो, जो आपण काय करतो, या लॉन्च केबलच्या पहिल्या टोकामध्ये आपण इन्सर्ट करतो किंवा इंजेक्ट करतो. नंतर लॉन्च केबलचं दुसरं जे टोक आहे, त्या टोकाकडे लक्ष द्या. लॉन्च केबलचं दुसरं टोक आपण या टेस्ट केबलच्या पहिल्या टोकाला जोडलेलं आहे. आणि टेस्ट केबलचं दुसरं टोक आपण या रिसीव्ह केबलच्या पहिल्या टोकाला जोडलेलं आहे. आणि रिसीव्ह केबलचं दुसरं जे टोक आहे, ते आपण बंदिस्त केलेलं आहे किंवा बंद केलेलं आहे. अशा प्रकारे या लेझर ट्रान्समीटर पासून निघालेला जो प्रकाश किरण आहे, जो लाईट रे आहे, लेझर रे आहे, तो या लॉन्च केबलमधून टेस्ट केबलमध्ये आणि रिसीव्ह केबलमध्ये शेवटच्या या बंदिस्त टोकापर्यंत येतो आणि इथून रिफ्लेक्ट होऊन तो रिसीव्ह केबल, टेस्ट केबल आणि परत लॉन्च केबलच्या या पहिल्या टोकामध्ये येतो. तर या ठिकाणी रिफ्लेक्ट होऊन आलेला जो लाईट आहे, तो लाईट या अशा प्रकारे रिसीव्हर आणि सिग्नल प्रोसेसिंग सर्किटमध्ये रिसीव्ह केला जातो आणि या रिफ्लेक्ट होऊन आलेला जो किरण आहे, जे 2 प्रकारचा असतो. एक स्ट्रेट लाईट रिफ्लेक्शन आणि स्कॅटर्ड लाईट रिफ्लेक्शन ह्या सगळ्यांचं मिळून या ठिकाणी अशा प्रकारे याच्यावर प्रोसेसिंग केली जाते आणि इथून ट्रान्समिट केलेली पॉवर आणि इथं मिळालेली प्रत्यक्ष पॉवर या दोघांची तुलना करून आपल्याला या ठिकाणी एक ग्राफ मिळतो आणि या ग्राफवरून आपण वेगळ्या प्रकारचे मोजमाप आपण करू शकतो. हा जो ग्राफ मिळतो, या ग्राफला आपण ऑप्टिकल कॅरेक्टरिस्टिक ग्राफ म्हणतो. तर OTDRचं काम अशा प्रकारे चालतं. तर OTDRचं कार्य आता पाहिल्याप्रमाणे आपण जवळ-जवळ रडारसारखंच असतं. ज्याप्रमाणे रडारमधून आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आपण प्रसारित करतो. नंतर या वेव्हज एखाद्या वस्तूवर आदळतात आणि तिथून परत रडारकडे येतात. अशा प्रकारे सोडलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आणि परावर्तित होऊन आलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज यांची तुलना करून आपण रडारमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण मोजमाप करू शकतो. जसं की ती जी वस्तू आहे, ज्या वस्तूवर रडारपासून निघालेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आदळल्या होत्या, ती वस्तू किती अंतरावर आहे, तिचा आकार काय आहे आणि तिचं स्वरूप काय आहे. अशा प्रकारे रडारचं काम ज्या तत्त्वावर चालतं किंवा ज्या प्रकारे चालतं त्याच प्रकारे OTDRचं कार्य चालतं, की फायबरमधून परावर्तित झालेला लाईट स्कॅटर्ड आणि रिफ्लेक्टेड या दोन्ही पद्धतीनं, तसेच कनेक्टर व स्प्लिसमधून परावर्तित झालेला लाईट त्याच्या आधारे OTDRमध्ये काय केलं जातं, मोजमाप केले जाते. ते मोजमाप करताना आपण त्या रिफ्लेक्टेड पल्स, स्कॅटर्ड पल्स आणि कनेक्टर व स्प्लिसमधून झालेल्या रिफ्लेक्ट झालेल्या पल्स या सगळ्यांची पॉवर आपण मोजतो. त्यानंतर त्या फायबर ऑप्टिक केबलमधून
म्हणजे जाताना आणि येताना जो लागणारा वेळ आहे तो पण आपण मोजतो आणि फायबर ऑप्टिकची लांबी या 3 घटकांच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे ऑप्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स ग्राफ आपण मिळवू शकतो. नंतर आता ओ-टी-डी-आरचं कार्य आपण परत डिटेल्समध्ये पाहतोय. फायबरमधून प्रवास करत असताना टेस्ट पल्सचं अटेन्युएशन होतं. म्हणजे टेस्ट पल्समध्ये म्हणजे ओ-टी-डी-आरमधून निघालेली जी पल्स आहे त्याला आपण टेस्ट पल्स म्हणतो. तसेच कनेक्टर आणि स्प्लिस म्हणजे जॉइंटमुळे सुद्धा अशा प्रकारे पॉवर लॉस होतो. तर अशा प्रकारे फायबर ऑप्टिकमधून तो जो सिग्नल आहे, लाईट सिग्नल प्रवास करत असताना परत ओ-टी-डी-आरमध्ये आल्यानंतर त्याची एक जी आपल्याला इमेज मिळते, ज्याला आपण पिक्चर म्हणतो. ठीक आहे. ती इमेज ज्याला आपण नंतर ऑप्टिकल ग्राफमध्ये किंवा ऑप्टिकल कॅरेक्टरिस्टिक ग्राफमध्ये आपण कन्व्हर्ट करतो. यासाठी मग काय केलं जातं, की ओ-टी-डी-आरमध्ये मिळालेली रिफ्लेक्ट होऊन मिळालेली पल्स, त्याची स्ट्रेंथ आणि वेळ यांचा गुणाकार करून आपण एक काय करतो, आपण एक क्वांटिटी मिळवतो. त्यानंतर अशा प्रकारे मिळालेली क्वांटिटी किंवा संख्या किंवा किंमत आणि त्या ऑप्टिक केबलची लांबी या सगळ्यांचा विचार करून आपण एक ग्राफ बनवतो आपण, ज्याला आपण ऑप्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स ग्राफ किंवा ऑप्टिकल ग्राफ म्हणतो. या प्रकारे हा ग्राफ मिळतो. ओ-टी-डी-आरद्वारा लाईट पल्समधील लॉस मोजता येतो. नंतर लाईट पल्सची आपल्याला स्पीड मोजता येते. नंतर ती पल्सचं आपल्याला केबलमधील स्थान ठरवता येतं. म्हणजे पल्स पोझिशन आपल्याला निश्चित करता येते, की समजा एखाद्या जोडाच्या ठिकाणी किंवा कनेक्टरच्या ठिकाणी किंवा फायबर केबलमध्ये कोणत्याही कारणामुळे जर काही प्रॉब्लेम आला असेल, ती केबल दबलेली असेल किंवा वाकलेली असेल, तर त्या ठिकाणी पल्सचं स्वरूप बदलतं आणि अशा प्रकारे बदललेल्या पल्सचं स्वरूप आपण ओ-टी-डी-आरमध्ये पाहू शकतो आणि मग ही पल्स नेमकी किती अंतरावर आहे, हे आपल्याला ओळखू येतं आणि अशा प्रकारे किती अंतरावर त्या ठिकाणी कनेक्टरमध्ये किंवा स्प्लिसमध्ये किंवा त्या ठिकाणी कोणत्याही कारणामुळे त्या केबलच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम असेल, तर तो आपण शोधू शकतो. अशा प्रकारे ओ-टी-डी-आरद्वारा आपण लाईट लॉस, लाईट पल्सची स्पीड, नंतर पल्सचं केबलमधील स्थान, लोकेशन आपण करू शकतो. तर ओ-टी-डी-आरद्वारा काय-काय माहिती मिळते आपण ह्या ग्राफकडे लक्ष द्या तुम्हाला. या ग्राफकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला इथं काय-काय मिळतं ते बघा तुम्हाला. या ठिकाणी जो आहे तो पहिला आपण हा जो आहे स्कोप ऑफ ट्रेस म्हणजे हा जो ऑप्टिकल ग्राफ मिळतो, हा जो ग्राफ आहे, या ग्राफचा हा जो स्लोप आहे, या स्लोप वरून आपल्याला काय माहिती मिळते? त्या फायबर ऑप्टिक केबलमध्ये पाठवलेल्या लाईट सिग्नलमध्ये किती प्रमाणात अटेन्युएशन होतं, याची आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते. ज्याला आपण म्हणतो अटेन्युएशन सहगुणांक किंवा अटेन्युएशन कोएफिशियंट म्हणतो. त्या कोएफिशियंटला आपण तिथे मिळणाऱ्या अशा प्रकारे स्लोपचा गुणाकार केला, की आपल्याला ॲक्चुअल अटेन्युएशन मिळतं. नंतर पल्स विड्थ आपल्याला पल्स विड्थची आणि रिझोल्यूशनची सुद्धा आपल्याला या ठिकाणी ओ-टी-डी-आरमध्ये माहिती मिळते. त्यानंतर कनेक्टरमध्ये पॉवर लॉस किंवा रिफ्लेक्शन लॉस सुद्धा आपल्याला या ओ-टी-डी-आरमध्ये मिळतो आपल्याला या ठिकाणी दर्शवलेला आहे. नंतर स्प्लिस लॉस ज्याला म्हणतो आपण या ठिकाणी हा चौथा भाग जो आहे स्प्लिस लॉस सुद्धा आपल्याला मिळतो. ह्या 4 गोष्टी आपल्याला मिळतात. ते आपल्याला जे आहे पहिलं, की जे अटेन्युएशन होतं त्याचा आपल्याला गुणांक मिळतो. त्यानंतर आपल्याला की त्या पल्सची विड्थ आणि त्याचं रिझोल्यूशन मिळतं. त्यानंतर कनेक्टरमध्ये जो लॉस होतो, रिफ्लेक्शनमुळे जो लॉस होतो तो या ठिकाणी दिसतो आपल्याला. नंतर जोडाच्या ठिकाणी जो लॉस होतो, ज्याला आपण स्प्लिस लॉस म्हणतो, तो सुद्धा आपल्याला ओ-टी-डी-आरमध्ये मिळू शकतो. अशा प्रकारे नंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे फायबर ऑप्टिक ज्या ठिकाणी तुटलेली असेल, तर त्या ठिकाणी जी पल्स असते, त्या पल्सचं स्वरूप वेगळं असतं आणि त्या पल्सच्या स्वरूपावरून सुद्धा आपण ती केबल किती अंतरावर तुटलेली आहे, हे आपण मोजू शकतो. यासाठी त्या ठिकाणापर्यंत लाईटला जाण्यासाठी लागणारा वेळ आणि परत येण्यासाठी लागणारा वेळ, हे ओ-टी-डी-आरमध्ये मोजण्याची व्यवस्था असते आणि त्याप्रकारे गणन करून त्या केबलमध्ये कोणत्या ठिकाणी ती केबल तुटलेली आहे, आपण हे अंतर मोजू शकतो. आता ओ-टी-डी-आरचे आपण पाहिलं, की ओ-टी-डी-आरपासून आपण काय-काय करू शकतो, कुठल्या-कुठल्या प्रकारच्या टेस्टिंग करू शकतो. त्याशिवाय ओ-टी-डी-आरच्या काही मर्यादा पण आहेत. ओ-टी-डी-आर हे जे उपकरण आहे, ते केवळ जास्त लांबीच्या फायबर ऑप्टिक केबलची तपासणी करण्यासाठी केलेलं आहे. म्हणजे बाहेरच्या क्षेत्रामध्ये आपल्याला ओ-टी-डी-आरचा चांगला उपयोग होतो. परंतु एखाद्या इमारतीमध्ये किंवा नेटवर्कमध्ये ज्या ठिकाणी काही मीटरमध्ये ज्याची लांबी असते, अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कनेक्टर आणि आपण जॉइंट वापरतो किंवा जोड देतो आपण. तर कमी लांबीच्या फायबर नेटवर्कची तपासणी करण्यासाठी ओ-टी-डी-आर हे उपकरण बिलकुल योग्य नाहीये. तर आपण ओ-टी-डी-आरचा उपयोग शक्यतो आपण जास्त लांबीच्या नेटवर्क सिस्टममध्येच आपण करतो.
कमी लांबीच्या अंतरामध्ये किंवा आपण लॅनची तपासणी करताना काय होतं, की ओ-टी-डी-आरची जी रिझॉल्व्हिंग पॉवर आहे, मी आता सांगितलं तुम्हाला, की लॅनमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात कनेक्टर वापरतो. अशा प्रकारे जर कनेक्टरची संख्या वाढली, ते जे कनेक्टर आहेत किंवा जे जे जॉइंट आहेत, ती ओळखण्याची जी क्षमता आहे, ज्याला आपण रिझॉल्व्हिंग पॉवर म्हणतो, ओ-टी-डी-आरची काय होते, कमी होते. त्यामुळे आपण अशा प्रकारे लहान नेटवर्कमध्ये किंवा कमी लांबीच्या नेटवर्कमध्ये आपण जर ओ-टी-डी-आर वापरायचं ठरवलं, तर त्याच्यामध्ये एक धोका उत्पन्न होतो किंवा एक दोष निर्माण होऊ शकतो. त्याला आपण घोस्ट इमेज म्हणतो. म्हणजे अनेक कनेक्टर किंवा आपण जॉइंट दिल्यामुळे काय होऊ शकतं, की मूळ सिग्नलच्या रिफ्लेक्टेड इमेजशिवाय त्याच्यासोबत आणखी एक इमेज येऊ शकते, ज्याला आपण घोस्ट इमेज म्हणतो. म्हणजे मूळ इमेज त्याच्यासोबत अगदी त्यासारखीच येणारी दुसरी इमेज, ज्याला आपण घोस्ट इमेज म्हणतो, ती ओ-टी-डी-आरमध्ये मिळण्याची शक्यता असते. आणि अशा प्रकारे मग मूळ लाईट सिग्नलचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, जो ग्राफ आहे, तो तपासताना आपल्याला गोंधळ होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला फायबर ऑप्टिक टेस्टिंग करताना काय-काय पाहायला पाहिजे आपण? त्यासाठी वापरण्यात येणारी जी उपकरणं आहेत, थोडक्यात जर उजळणी करायचं म्हटलं तर महत्त्वाचे आपल्याला 2 उपकरणं आहेत. एक लाईट पॉवर मीटर आणि एक ओ-टी-डी-आर. लाईट पॉवर मीटरच्या सहाय्याने आपण प्रत्यक्ष पॉवर मोजू शकतो आणि त्याप्रकारेच आपण लॉस मोजू शकतो. ज्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह पॉवर म्हणतो. म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर आणि रिलेटिव्ह पॉवर. आणि ओ-टी-डी-आरच्या सहाय्याने आपण पॉवर मोजण्यासोबतच इतर अनेक बाबींची आपण तपासणी करू शकतो. हे आपण या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. तर मी आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल. याच्यामध्ये काही त्रुटी असतील, काही चुका झालेल्या असतील, तर आपल्या प्रतिक्रिया अगदी स्वागतार्ह आहे. अगदी हक्कानं आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.